सुप्रभात मंडळी. आजचा आहे दुसरा दिवस आणि आता आपण निघत आहोत याना केव्जसाठी. पुढे अजून 2-3 स्पॉट आहेत, ते मी ऑन द वे तुम्हाला याना केव्ज झाल्यानंतरच कळवत जाईन. तर आज आपली ऑफिशियली जर्नी चालू होत आहे गोकर्ण एक्सप्लोअर करायची किंवा गोकर्ण बघायची आजपासून. तर चला आता आपण आपली जर्नी चालू करूया आणि आपण ऑन द वे बाईकवरतीच भेटूया आता. चलो. काही याना केव्जच निघत होतो, बोलतो तुम्हाला पुढे जाऊनच भेटतो, पण हे दिसून आलं. आणि काय दिसतं तुम्हाला, हे कुठले बीच आहे. सही आहे भाई. या टॉपला पण असंच नुसतं उभं राहून पण बघू शकतो. एकदम परफेक्ट स्क्रीन पिक्चर अशीच वाटते की लाईक डेस्कटॉपसाठी मस्त पिक्चर बनेला PCचे. आणि ही अशी सकाळची ब्रीझिंग. पहाटे जागेस पाऊस पडून गेला म्हणून रस्ते ओले आहेत, पण फील एक नंबर येतोय. हेच हवं असतं. लाईक पावसाळ्यामध्ये म्हणजे सकाळी पहाटे नाही बोलू शकत. आत्ताचे एक्झॅक्ट वाजलेले आहेत अराऊंड 7:30 की 7:35 समथिंग काहीतरी झाले असतील. पण हेच हवं असतं. लाईक जातो आहे आणि मस्तपैकी हा रस्ता बोलतात ना जरा ओव्हरकास्ट, म्हणजे अजूनपर्यंत ऊन पण प्रॉपर नाही आलेलं आहे, सूर्य नाही प्रॉपर उगवलेला आहे म्हणायला गेलं तर असं. आणि हा रस्ता आणि ही शांतता सही वाटते. एक्साइटमेंट वाढत आहे हळूहळू याना केव्जच्या जवळ पोचायची अजून. कारण ज्या प्रकारे त्याचे फोटोज आणि व्हिडिओज बघितलेले आहेत, आई शपथ. आणि आता एक्सपिरियन्स स्वतःहून घ्यायला अजून मजा येईल. आणि ऊन ऊन म्हणजे आपलं सूर्यदेव हळूहळू उगवत आहे, पण त्यांना ढगाने झाकून ठेवलेलं आहे. पण आपण काय, आपल्याला मजा घ्यायची मतलब आहे बस. मजे थांबायला नको. करेक्ट. येस. तर चला हळूहळू पुढे गाडी ढकलूया. इकडे असं फील होतं की काही गरजच नाही आहे. म्हणजे गाडी फास्ट चालवायची भाई, 30-40 स्पीड, पण असं वाटतं की बस झाली. कारण एन्व्हायरमेंटच तसं बनलं नाही इकडचं. सगळं एक नंबर आणि कडक बनलं आहे. मी ग्लोव्स काढले आहेत, बोललं काय पावसाचा काय नियम नाही तर मग ऑलरेडी सट तयारीमध्ये असेल बरं. पण काय पण बोला भाई, एरिया एक नंबर कडक आहे. वाया रोड जाणं तिकडून याना केव्ज तर सुरभ बोलतोय मी. सुरेख आहे सुरेख. पण बघा ना राव, काय छान वाटतं ना. आणि एकदम शांतता आहे. आणि मागून पक्ष्यांचे पण एवढे आवाज येतात आहेत ना, कल्लोळ होत चाललाय. पण इकडून त्या ऐकायला नाही येणार तुम्हाला, पण भाई फुल वसूल बोलू शकतो. लाईक बोलूच शकतो की लाईक अरे हाय काय दिवस आहे पहिला गोकर्णातला. ऑफिशियली बघायला गेलं तर दुसरा दिवस आहे, पण एक्सप्लोरिंग करण्यामधल्यासाठी पहिला दिवस. तर हाय सही रस्ते आहेत आणि सही एन्व्हायरमेंट आहे आजूबाजूचं, एकदम बघण्यासारखं आहे. हे असे रस्ते आणि असे एन्व्हायरमेंट अजून कुठे बघायला मिळेल माहीत नाही. कारण पावसात असं बघायला गेलं तर बरेच ठिकाणं आहेत. आणि आत्ताच तिकडे जराशी तारीफ काय केली, रस्त्यातला राग आला. गाईज, आय होप तुम्हाला माझा आवाज येत असणार. थांबायचं कारण हेच आहे की इकडे खूप छानपैकी छान फॉग दिसतो, विच इज इन्क्रेडिबली गुड. माझा माईक काढला आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढं काही दिसणार नाही व्यवस्थित, किंवा माईक काढलं तुम्हाला ऐकायला नाही येणार आहे. केवढं ऐकायला येतं मला कल्पना नाही आहे.
पण बघा का दिसत आहे गावात बाराच्या भावाचा. गाईज, दिस इज अ याना केव्सला जाणारा रस्ता. चला पुढे जाऊया, जरा गाडी बिडी पार्क करूया. सो आता ट्रॅकिंग चालू आहे याना केव्ससाठी. इकडे काहीतरी पर पर्सन 10 रुपीज तिकीट आहे. पार्किंगचे सुद्धा तरी पैसे नाहीत पावसामुळे. तर अजून चालत चालत मे बी 10-15 मिनटाचा ट्रेक असेल, मला माहीत नाही कितीच आहे. तर आरामात हळूहळू बघूया. आणि हे बघा, रस्ते स्लिपरी आहे म्हणून जाम आरामात चालावं लागतं. तर बघूया, हळूहळू जाऊया पुढे. याना केव्ज येईल तर मी पण येतो. चला. ओके, सो टुवर्ड्स याना केव्हमध्ये घुसायची एंट्री ना थ्रू मंदिरातून. तर तुम्हाला मंदिरात प्रवेश घ्यावा लागेल आणि निघावं लागेल. आणि इकडे आय गेस फी काउंटर आहे. तर चला आपण पुढे निघा. तर आता आपली जर्नी चालू झालेली आहे याना केव्समधून जायची. तर स्टेप्स बनवलेले आहेत आणि इकडून बघू शकता तुम्ही अजून जवळ पोचलेलं आहे. आणि इकडून एंट्री सरळ सरळ अजून चालत जायचं. तर चला पुढे जाऊया. कसं वाटतंय इकडे ज्या प्रकारे? एक सेकंड, हे बघा दिसतंय. मधूनच भारी जागा बनवली आहे, म्हणजे बनले आहे ते नैसर्गिकरित्या. आणि अजून पुढे दाखवतो तुम्हाला, हे बघा. जर्नी खूप कडक दिसते. ज्या प्रकारे ट्रॅकिंग पण बनवलं आहे ना, मस्त बनवलं, मजा येते जायला. मी समोर जे
नॅचरल ब्युटी दिसतात आहेत ना, ते अजून सुंदर वाटतंय. हे बघा, ओके. तर तुम्ही बघू शकतात की अशा प्रकारे आपला यांना केवशी ट्रिप झालेली आहे. असं बघायला गेलं तर पूर्ण त्यांनी सर्कलमध्येच ट्रेक बनवलेला आहे. त्याच्यामुळे तुमची एंट्री आणि एक्झिट एकाच पॉईंटने होईल, म्हणजे मंदिरातूनच. तर तुम्ही स्वतःहून इकडे येणार नाही ना, इथपर्यंत तुम्हाला कळून येणार नाही की ही केवढी मोठी केव आहे किंवा हे रॉक फॉर्मेशन किती मोठं आहे. तर असं आता नेक्स्ट स्टॉप माझा मे बी विभूती फॉल्स होता, पण तो आता बंद आहे. तर बघूया, नेक्स्ट असेल तर मे बी मिर्झन फोर्ट. लेट्स सी, आता बघावं लागेल कुठे आणि कसं काय ते. ओके काय सर, आता आपण पोचलेलो आहे उचली वॉटरफॉल्स. आय गेस मी प्रोनाऊन्सिएशन करेक्ट करतो आहे, आय डोंट नो, पण हे असं आहे. आणि माकडं पण आहेत बाबा, तर गोष्टी सोप्या नाही आहेत. पण आता जायचं कुठून ते बघावं लागेल. येस, हा ट्रॅक इकडून चालू होतो आहे. साईन दिलेले आहेत, पण ठीक आहे, आता साईनवरूनच समजून जावं. कळणार नाही साईन काय आहेत. हो, खूप भारी दिसतं आहे वॉटरफॉल. तुम्हाला दाखवतो, थांबा. मी अजून जरा जवळ जातं. होप तुम्हाला तो वरचा छोटूसा व्ह्यू होता, म्हणजे खूप कमी टायमाचा होता, आवडला असणार. मग मला आता राहवत नाही, बोललं मी अजून जरा खाली जातो. तर चला खाली उतरूया आणि अजून जरा असं जवळून बघूया, कारण ते वरून एवढं सुंदर दिसतंय ना, तोड नाही त्याला. हा तुम्हाला सध्या मी करंट व्ह्यू दाखवतो. दिसतंय सुरेख ना, एकदम क्लासिक. स्वतः पाऊस चालू झाला आहे मस्तपैकी. आय होप तुम्हाला वॉटरफॉल आवडला असणार. आहे एक धमाल आहे, म्हणजे पावसात इकडे येऊन बघणं आणि एक्सपिरियन्स करणं फुल धमाल आहे. पैसा वसूल झाला आहे. होतो आहे, अजून होईल. हे बघा, तर आहे आता नकशिकांत. पावसाने जोर धरलेला आहे. तर चला, आता आपला प्लॅन आहे हॉस्टेलरमध्ये जायचा. परत जरा फ्रेश होऊया आणि आपण ओम बीच साडी नेऊया. तर आजच्या दिवसाचा शेवट आपण ओम बीचने करत आहोत. तर बघूया किती वाजेपर्यंत आपण पोचतो आहे. म्हणायला गेलं तर हॉस्टेलर सध्या इकडून 85 किलोमीटर आहे. मोर दॅन 2 तास तर असेच लागतील. आता पायऱ्या चालू झाल्यात, आता दम लागेल. तर चला
पुढे भेटूया. गाईज आय होप तुम्हाला आवाज येत असेल व्यवस्थित, कारण मी माईक अटॅच नाही केलेला आहे. जो का आहे तो कॅमेराच्या माईकवरतीच आहे. मे बी तुम्हाला हवा खूप जास्त ऐकायला येत असेल. तर आता आपण जसं मी सांगितलं, आपण चाललो आहोत हॉस्टेलरच्या दिशेने. तर इकडे हॉस्टेलरला जाऊ, जरा फ्रेश होऊन मग आपण ओम बीचसाठी निघूया. आता किती वाजेपर्यंत पोहोचतो त्याच्यावरती पण डिपेंड आहे की पुढे जायचं की नाही. कारण अंधारामध्ये तुम्हाला ही माहीत आहे, एकटा असेल तर जरा टेन्शनवालं कामं वाटतात. असं काय नाही आहे, बट जराशी भीती वाटतेच. तर बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे आणि त्यानुसार आपण आपली पुढची जर्नी काय असेल ती बघून घेऊया. ठीक आहे. तिथपर्यंत तुम्ही हॉस्टेलरपर्यंत पोचायचे जे सिनिक व्ह्यू आहेत जे मी येताना बघितले ते तुम्ही आता बघा. म्हणजे तुम्हाला पण एक एक्सपिरियन्स समजून जाईल की किती छान आणि सिनिक रस्ते तिकडचे. गुड इव्हनिंग मित्रांनो. आत्ताचे वाजलेले आहेत 6:45 आणि मी आता हॉस्टेलमध्येच आलेलो आहोत. तुम्ही बघू शकतात माझ्या मागे असा काहीतरी व्ह्यू आहे बाल्कनीतून. ओके. तर मला वाटलेलं की बीचवरती जायला मिळेल, लवकर पोचेन, पण जेवणही झालं नव्हतं माझं. त्याच्यामुळे मग जेवण घेऊन येईपर्यंतच मला उशीर झाला आणि आता परत फ्रेश होण्यामध्ये उशीर झाला. तर आज तर काय बाबा आपल्याला बीचवरती जायला मिळालं नाही, पण उद्या नक्कीच एक बीच कंप्लीट करूयाच. पण आता पुरतं मग मी रामराम करतो. आता आपण डायरेक्ट उद्याच्याच ब्लॉगमध्ये भेटूया. आणि उद्याचा ब्लॉग बघायला गेलं तर आपण जात आहोत मुर्डेश्वर टेम्पलला, त्याच्यानंतर होनावरमध्ये जात आहोत आणि मग होनावर झाल्यानंतर बघूया अजून काय स्पॉट असतील, म्हणजे वेळ असेल तर अर्थातच, नाहीतर मग रिटर्न परत आपल्या हॉस्टेलवरती. तर बघूया, म्हणजे जसा वेळ मिळेल तसा. बाकी आपण मग डायरेक्ट कसं करूया, डायरेक्ट उद्याच्याच ब्लॉगमध्ये भेटूया. तिथपर्यंत सायोनारा. चला.